हाय, आज जेवण करण्याचं मूड नव्हतं तर एकदम भारी रेसिपी तयार झाली होती आणि खूप मस्त वाटलं जेवायला. आणि तर चला म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. तर खूप इच्छा नव्हती अजिबात जेवण करण्याची, खूप कंटाळा पण आला होता, काहीतरी वेगळं खाण्याचं मूड झालं होता. तर म्हटलं चला आपण काहीतरी बनवूया घरीच. आणि बासमती तांदूळ पण होते आणलेले, मागे मी आणून ठेवले होते. तर मग ते ना 10 मिनिटाशी भिजत घालून ठेवले होते, जसं आपण बिर्याणीसाठी ठेवतो तसे. आणि ते एका टोपामध्ये 2 तांबे असं पाणी ठेवलं होतं उकळी येण्यासाठी. त्याच्यात थोडंसं तेल आणि मीठ टाकलं होतं. थोडं टाईम मग त्याला चांगलं उकळी वगैरे आली पाण्याला, आणि मग ते तांदूळ जे भिजत घातलेले होते ते त्याच्यामध्ये मी गरम पाण्यामध्ये टाकले आणि भात शिजवून घेतला. आणि म्हटलं थोडंसं असं वाफेवरती ठेवेल, जसं त्याच्यातनं पूर्ण पाणी निघायला पाहिजे म्हणून. तर मी ताटामध्येच ठेवलं होतं, कारण चाळणीमध्ये वगैरे असं काही ठेवलं नाही, पण पूर्ण पाणी त्याचं नितळून गेला होता. आणि घरीच थोडंसं फार सामान होतं, काहीच नव्हतं, फक्त शिमला मिरची अवेलेबल होती. तर चला आता तांदूळ याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत. आणि ते आता भात वगैरे पण बहुतेक शिजलेला आहे माझा, कारण भिजत घातले होते तांदूळ, त्यामुळे शिजायला काही टाईम लागला नव्हतं. चांगलं असं व्यवस्थित शिजून झालेला आहे भात. तर थोडंसं आता ते मी प्लेटमध्ये काढून ठेवून देते. एकदम होणार आहे. तर मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये 3 अंडी घेतली होती. आणि बाकी तर आपण काय अजून टाकू शकतो, चिकन वगैरे असं, पण ते काय मी आणलं नाही. तर 3 अंडी फोडून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं. ह्याच्यात आपल्याला मसाला वगैरे पण टाकू शकतो, पण मी काय ते टाकलं नव्हतं. आणि मीठ टाकून थोडंसं असं मिक्स केलं. आणि त्याच्यामध्ये मग ती दक्षिणी चटणी आणली होती मार्केटमधून, जी आपण चायनीज वगैरे आणल्या होती, जी चटणी मिळते ना आपल्याला, ती चटणी आणली होती. तर ते चांगलं मिक्स वगैरे करून घेतलं आणि मी ते आता दिली आहे. इथे मी आता फोडणी देत आहे. तर थोडीशी लसूण, 1 मिरची, 1-2 मिरची टाकली होती. लहान बाळ आहे तर कमी टाकली होती. आणि हे होतं काय ते शिमला मिरची होती, कांदा होते, असं उभं कापून त्याच्यात टाकलं होतं, जे घरी होतं अवेलेबल त्याच्यामध्ये केलं होतं. तर मी आता याच्यात फोडणी दिली आहे. आणि बाकी तर काय दुसरं नव्हतं, गाजर वगैरे असं काय व्हेज करायचं असेल तर आपण टाकतो, पण हे नॉनव्हेज करायचं होतं आणि घरी पण नव्हतं, तर थोडंसं मीठ टाकलं होतं. आणि आता मिक्स घेते करून मी. झाकण थोडं अजून मिक्स चांगलं होण्यासाठी परत मी झाकण ठेवलं होतं. त्याच्यानंतर जरा मिक्स झाल्यानंतर मग जे अंडं होतं केलेलं ऑमलेट जे केलं होतं ना, ते चांगलं मिक्स करून मग घेतलं. आणि मग हे थोडंसं जे ताटामध्ये राईस काढून ठेवलं होतं, 2 ताट झाले होते, त्याच्यामध्ये मी पूर्ण थोडंसंच टाकलं, अर्ध थोडं तरी ठेवून दिलं. आणि असं मिक्स करून घेतलं. मिक्स चांगलं म्हणजे मिक्स आता मी करून घेईल. आणि त्याच्यामध्ये थोडं कलर येण्यासाठी मी थोडंसं ब्लॅक सोया सॉस जो असतो ना, तो मी टाकला होता. तर चला आता चांगलं असं मस्त मिक्स वगैरे करून घेतलं आहे. तर आता मिक्स करून झालं आहे. आणि मस्त असं जेव्हा कंटाळा येतो ना, तेव्हाच काहीतरी असं चांगलं बनतं. आणि मुलं पण खूप आवडीने खातात, कारण रोज रोज ते पण कंटाळतात भात डाळ भाजी हे सगळं खाऊन. तर कधी कधी असं वेगळं केलं की खूप मस्त वाटतं. तर चला आता आजची रेसिपी खूप छान तयार झालेली आहे. आणि त्याच्यासोबत चटणी पण मी आणली होती, तर अजून थोडी टेस्ट यायला पाहिजे म्हणून. चलो बाय.